नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ITIला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ITIच्या ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. आजपासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि हाच ऑनलाईन फॉर्म तुम्ही नक्की कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. ITIला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची इथे 10वी पास असेल किंवा 10वी तुम्ही नापास झाला असाल किंवा डिप्लोमा झाला असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही झालं असेल तरी तुम्ही ITIला ॲडमिशन घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण ITI ॲडमिशनसाठी ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर नोटिफिकेशनमध्ये नोटिफिकेशन लागलेली आहे. ॲडमिशनची नोटिफिकेशन जी आहे ते डाउनलोड करायची आहे. PDF फाईलमध्ये तुम्ही या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती वाचू शकता. अर्ज करण्याची पद्धत असेल किंवा बाकीची काही माहिती असतील, तारखा असतील, त्यानंतर फीज, रजिस्ट्रेशन फीज किती राहील, सगळी माहिती दिली आहे. एकदा तुम्ही ही PDF वाचून घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा. तुम्ही सगळी PDF वाचलेली आहे असं समजूयात. हे आपण कट करूयात आणि ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल राईट साईडला, कॅन्डिडेट लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करा. पहिला ऑप्शन इथे दिसेल न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. या पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. आपल्याला अगोदर कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. जो कोणी व्यक्ती असेल तर इथे ITIला ॲडमिशन घेतोय, जो स्टुडंट आहे त्याचं इथे रजिस्ट्रेशन होणार आहे. जसं की न्यू फर्स्ट स्टेप येते ते म्हणजे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला इथं पहिल्यांदा विचारतं आहे 10वी स्टँडर्डला म्हणजे 10वीला जी एक्झाम तुमची झाली त्याला बोर्ड कोणता होता. तर इथे आपलं महाराष्ट्रामध्ये तुमची 10वी झाली आहे तर तुमचं महाराष्ट्र बोर्ड येईल. दुसरं जर कोणतं बोर्ड असेल तुमचं तर तो अदर दॅन अबव एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करून दुसरं कोणतं बोर्ड असेल तर ते बोर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर इथे आपण महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते सिलेक्ट करूया. तुमचं जे काही बोर्ड असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झाम डिटेल्स, तुमचं डिप्लोमा झाला असेल किंवा इथे 10वी झाली असेल किंवा 10वी फेल झाली असेल किंवा 10वी पास झाली असेल तर तुमचं इथे सीट नंबर, रोल नंबर टाकायचा आहे. तुमची 10वी पास झाली असेल तरी रोल नंबर टाकू शकता. डिप्लोमा झाला असेल तरी तुमचा रोल नंबर येणार आहे. तर जे काही तुमचा रोल नंबर असेल म्हणजेच बैठक क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. रोल नंबर टाकल्यानंतर जी काही एक्झाम आहे ती तुमची कधी झालेली आहे. आता ही एक्झाम कोणती, डिप्लोमाची असेल किंवा 10वीची एक्झाम असेल. जर तुमची 10वी झाली असेल तर ती 10वी कधी झालेली आहे. तुमची डिप्लोमा झाला असेल तर तो डिप्लोमा कधी झालेला आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. तसेच एक्झामचा मंथ कोणता, मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर ते सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ विचारली जाईल. तुमच्या 10वीला जी डेट ऑफ बर्थ तुम्ही सर्टिफिकेटवरती 10वीच्या सर्टिफिकेटवरती जी असेल तीच तुम्ही द्यायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट डिटेल्स ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला इथे स्टुडंटचं फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. दुसरा मोबाईल नंबर असेल तर सेकंडरीमध्ये टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ABC@123 असा पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता. आणि त्यानंतर खाली जो इमेजमध्ये कॅप्चा दिला आहे तो टाकायचा आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. ही सगळी माहिती आपण भरून घेऊयात आणि त्यानंतर रजिस्टर ऑप्शन दिसेल तुम्हाला, या रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी सगळी माहिती भरलेली आहे. रजिस्टर करूयात. रजिस्टर ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर समोरच तुम्हाला इथे प्लीज नोट यू डाऊन युअर रजिस्ट्रेशन नंबर, हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. हा नंबर जो आहे तो हा आपल्याला कॉपी करायचा आहे किंवा इथे याचा फोटो काढून ठेवा. त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिनमध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो म्हणजे ऑलरेडी रजिस्टर आहे. तर सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी इथे सिंपल आहे. जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी केला होता तो लॉग इन ID असणार आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा वरती जो बॉक्समध्ये कॅप्चा दिसतोय तो आहे तसं खाली टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. सिंपल आपलं इथे लॉग इन झालेलं आहे. आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. पूर्णपणे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर्म, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. इथे आपल्याला आता थोडी माहिती जी आहे ती हळूहळू सगळी भरायची आहे. इथे तुमच्यासमोर इथे हे जे काही उमेदवारांची सूचना आहे, नोटिफिकेशन आहे, ही सगळी वाचा. ओके करा. ओके केल्यानंतर इथे आपल्याला जेंडर निवडायचं आहे. मेल, फिमेल जे काही असेल. त्यानंतर नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली येईल. तसेच इथं रिलिजन, धर्म आपला कोणता आहे, जे काही धर्म असेल तो इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जातीचा वर्ग, तुमची कॅटेगरी कोणती आहे, ओपन, OBC, SC, NT, OBC, बाकीच्या सर्व कॅटेगरी दिलेल्या आहेत.
तसेच तुम्हाला तुमची कास्ट निवडायची म्हणजे जात कोणती आहे तुमची. जसं तुम्ही कॅटेगरी निवडाल त्याच्यासमोर कास्ट येईल, कास्टसुद्धा निवडायचे. त्यानंतर पुढे डू यू बिलॉंग्स टू नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनलमध्ये जर तुम्ही येत असाल तर येस करायचं आहे. जे ओपनवाले असतात त्यांचं डायरेक्टली इथे नो येणार आहे, पण जे बाकीच्या कास्टमध्ये असतात ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते इथे लागणार आहे, लक्षात ठेवा. तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन असाल तर डायरेक्टली नो करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इन्कम विचारलं आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या कुटुंबाचं ते तुम्ही इथे देऊ शकता. जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर आपली पहिली स्टेप आता कंप्लीट झाली आहे, कॅन्डिडेट प्रोफाईल. कॅन्डिडेट प्रोफाईल आपली कंप्लीट झाल्यानंतर आता ॲड्रेस डिटेल्स विचारेल. दुसरी स्टेप येते ॲड्रेस डिटेल्स. ॲड्रेस असेल तर इंडिया सिलेक्ट करा. ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस पूर्ण टाका. त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य, तुम्ही जिथे राहता तो जिल्हा, तालुका, गावाचं नाव आणि पिनकोड ही बेसिक माहिती आहे. जिथे तुम्ही ॲड्रेस आहे तुमचा तो तुम्हाला इथे फक्त टाकून घ्यायचा आहे. ही बेसिक माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर स्टेप नंबर 3 येते, ते म्हणजे तुम्हाला इथे पॅरेंट्सची माहिती द्यायची. आता पॅरेंटची काय काय माहिती द्यायची आहे तर नीट पहा. सगळ्यात पहिल्यांदा ऑर्फन म्हणजेच तुम्ही इथे अनाथ आहात का. जर तुम्ही अनाथ असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे जे काही अनाथांच्या आश्रमाचं नाव असेल, कोणत्या आश्रममधून तुम्ही येता, कोणत्या राज्यामध्ये तुम्ही अनाथ आश्रममध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, हे तुम्हाला बेसिक माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही नॉर्मल व्यक्ती आहात, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे राहता, तर तुम्हाला जो ऑप्शन आहे ऑर्फन कॅन्डिडेट तो तुम्हाला नो ठेवायचा आहे. जर तुम्ही अनाथ असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली यायचं डायरेक्ट तुम्हाला इथं फादर आणि मदर म्हणजेच तुमच्या आईवडिलांचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना पहिल्यांदा फादर म्हणजेच वडिलांचं नाव येणार आहे, इथे फर्स्ट नेम. फादरचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. वडिलांचं इथे नाव टाकल्यानंतर खाली सरनेम विचारलं आहे, इथे सरनेम टाकायचं आहे. नाव आणि आडनाव टाकायचं आहे. तसंच राईट साईडला सुद्धा तुम्हाला आईचं नाव, आईचं आडनाव पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा वडील काय करतात, वडील जे काही करत असतील, प्रायव्हेट जॉब करत असतील, प्रायव्हेट इथे सर्व्हिस करते, सेल्फ एम्प्लॉय असतील, नॉट जॉब करत नसतील किंवा दुसरं अन्य काही करत असतील, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील, ते तुम्हाला द्यायचं आहे. तसेच आई काय करते, आईसुद्धा सर्व्हिस करत असेल किंवा सेल्फ एम्प्लॉय असेल किंवा काम करत नसेल तर नॉट एम्प्लॉय सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे जे काही तुमचे वडील आहेत ते किती कमवतात, आई किती कमवते ते तुम्हाला द्यायचं आहे. नसेल कमवत तर नो इन्कमवरती क्लिक करू शकता. त्यानंतर जे काही डोमासाईल स्टेट आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे, अधिवास आहे, तालुका आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आईचं आणि वडिलांचा दोन्हीचं सिलेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, जो वार्षिक उत्पन्न आहे ते वर्षाचं टाकायचं आहे. पूर्ण वर्षाचं तुमचं किती आहे ते टाकायचं. सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर आपली जी पुढची स्टेप येणार आहे ती म्हणजे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4मध्ये तुम्हाला जे काही ॲडिशनल वेटेज आहे, गुणपत्रिका, त्यातलं तुम्हाला इथे द्यायची आहेत माहिती. इथे तुम्हाला डिफेन्स कॅटेगरी विचारेल. जर तुम्ही डिफेन्स कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रेणी निवडायची आहे. नसेल येत तर डायरेक्टली नो करा. त्यानंतर डिझॅबिलिटी कॅटेगरी म्हणजे तुम्ही अपंग व्यक्ती आहात का. जर तुम्ही अपंग व्यक्ती असाल 40%पेक्षा तर येस करा. किती टक्के अपंग आहे ते टाका आणि कशामध्ये अपंग आहे ते टाका. जर तुम्ही अपंग नसाल तर डायरेक्टली तुम्ही इथे येऊन नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे 2 ऑप्शन तुम्हाला समजले. जर तुम्ही डिफेन्समध्ये जे काही असेल ते करू शकता येस नो, किंवा अपंग असाल किंवा नो ते तुम्ही करू शकता. खाली यायचं आहे इंटरमिडिएट ड्रॉइंग, जे काही ड्रॉइंगची परीक्षा असते इंटरमिडिएट ती तुम्ही दिली आहे का, येस नो करा. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी, जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये येत असाल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल जे काही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करू शकता. त्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सुधारगृह जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर बाल सुधारगृहामध्ये जर तुम्ही असाल तर येस करू शकता, अन्यथा नो करू शकता. मी इथे नो केलेलं आहे सगळं, कारण की आपण ह्याच्यामध्ये कशातच येत नाही. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करूया. तुमची जी काही माहिती असेल ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. इथं आपल्याला आलो आहे स्टेप नंबर 5मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला एंट्री क्वालिफिकेशन द्यायचं आहे. स्कूल लोकेटेड इन, शाळेचे राज्य विचारलं आहे, म्हणजे तुमची 10वी झाली असेल, डिप्लोमा झाला असेल, ते नक्की कुठं झालं आहे. महाराष्ट्रात झालं आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर स्कूलचे डिस्ट्रिक्ट, तुमची 10वी डिप्लोमा कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला आहे, कोणत्या तालुक्यामध्ये झाला आहे, कोणत्या गावामध्ये झाला आहे, कोणत्या शहरामध्ये झाला आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही 10वी पास आहात का, 10वी जर तुम्ही पास असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही डिप्लोमा वगैरे झाला असेल तर तुम्ही नो करायचं आहे, पण 10वी झाला असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला 10वीला होते का किंवा SSCला होते का. जर तुमचे टेक्निकल सब्जेक्ट जर असतील ज्यामध्ये
ITI रिलेटेडचे जे सब्जेक्ट असतात इलेक्ट्रिकलचे ते असतील तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ब्लाइंड हँडिकॅप स्कूलमधून येता का, म्हणजेच तुम्ही जे अंध अपंगांची शाळा आहे त्याच्यातून येता का, त्या श्रेणीतून येता का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर इथे आपल्याला 10वीचे मार्क्स टाकायचे आहेत, कारण की मी 10वी पास आहे त्यामुळे मला 10वीचे मार्क्स विचारतं आहे. तर इथे 10वीचे मार्क्समध्ये आउट ऑफ किती मार्काचा पेपर होता, समजा मराठी 100 मार्काचा होता, तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुम्हाला टाकायचे आहेत. जसं की हिंदी असेल, हिंदी किती मार्काचा होता 100, तर बाकीचे किती तुमचा रिझल्ट घ्यायचा आहे, रिझल्ट समोर ठेवायचे आहेत. रिझल्टमध्ये जसे काही मार्क्स असतील तसे A to Z मार्क्स जे आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत. 100पैकी असतील, 150पैकी असतील, कितीपैकी मार्क्स होते आणि तुम्हाला किती पडले ते राईट साईडला येणार आहे. सगळे टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथे जी काही टोटल असेल ती येईल. हे 500पैकी टोटल येणार आहे. तुमच्या मार्कशीटवरती वेगळे असतील आणि इथं वेगळे येतील तर काही चिंता करू नका, हे ॲटोमॅटिकली येतं. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे जे काही ॲडिशनल तुम्ही जर स्पोर्ट्स कोट्यामध्ये येत असाल, ड्रॉइंग तुमचं इंटरमिडिएट परीक्षा वगैरे पास झाला असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळतात. तर तुम्ही एस केलं असेल तर ते तुम्हाला इथे एक्स्ट्रा मार्क मिळून जातील. नसेल केलं तर डायरेक्टली तुमची इथे टोटल येईल, किती पर्सेंटेज होतात हे येईल. हे पर्सेंटेज आणि मी परत एकदा सांगतो, तुमच्या मार्कशीटचे पर्सेंटेज हे थोडाफार डिफरन्स असू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खाली यायचं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं किती झालं आहे, जास्तीत जास्त तुम्ही किती शिकलेला आहात. SSC फेल झाला आहे, SSC पास झाला आहे, तुम्ही 10वी नंतर 12वी सुद्धा केली आहे तर तुम्ही 12वी सिलेक्ट करा. समजा तुम्ही ग्रॅज्युएशन झाले, डिप्लोमा झाला आहे, काय झालं आहे तुमचं, जास्तीत जास्त शिक्षण किती झालेलं आहे हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. इथं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पदवीचे नाव, म्हणजे आता समजा मी इथे SSC सिलेक्ट करतो, कशामध्ये झाली माझी 12वी, कशात झाली, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, जे कशात झाले असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तसंच बाकीसुद्धा. त्यानंतर इथं 8वी स्टँडर्ड, म्हणजे 8वीचे इथे मार्क तुम्ही 8 स्टँडर्डला तुमचं क्वालिफिकेशन विचारतं आहे. 8वीला तुमचे परीक्षेचे वर्ष कोणते होते, गुण, हे काही मॅन्डेटरी नाही आहे, हे डायरेक्टली तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं नेक्स्ट पेजवरती क्लिक करूयात. पुढची स्टेप येते. या स्टेपमध्ये तुम्हाला प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स विचारेल. या डिटेल्समध्ये जर तुम्ही अगोदर ITIला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला मात्र इथं येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल या अगोदर तर ते नक्की तुम्ही कधी घेतलं आहे, त्या ॲडमिशनचं इयर, तुम्ही पास कधी झाला ते टाकायचं आहे. त्यानंतर ITIचे तुमचं कुठं संस्था, म्हणजे शाळा कुठली ती टाकायचं आहे आणि कोणता ट्रेड होता ते टाकायचं आहे. पण जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, तुम्हाला पहिल्यांदाच ITIला ॲडमिशन घ्यायचं आहे तर इथे नो करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट, अंडरटेकिंग फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट, तुम्ही जिथे राहता तो इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. सगळ्या अटी शर्ती ॲक्सेप्ट करायच्या आहेत. इथे तुम्हाला फीज दिसेल 100, 150, जी काही फीज असेल तुम्हाला पुढे मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सगळा फॉर्म आपला बरोबर आहे का एकदा चेक करा. त्यानंतरच मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, ज्यांनी तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही करू शकता. मी इथं UPIने पेमेंट करतो आहे तर इथं UPI, इथं मी ID टाकतो आहे आणि पेमेंट करतो आहे. तर इथं तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला मोबाईलमधून UPIने करताय तर तुम्ही करा, डेबिट कार्डने केलं तर OTP टाका आणि अशा प्रकारे इथे जे काही पेमेंट असेल 100, 150 रुपये, जे काही कॅटेगरी वाईज पेमेंट असेल ते तुम्हाला इथे करून टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं जे पेमेंट आहे इतर आपलं झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर असा एक पॉपअप येईल, ॲप्लिकेशन फीज पेड सक्सेसफुली. ॲप्लिकेशन फीज आपली संपूर्ण भरलेली आहे ही माहिती तुमच्यासमोर येईल. एकदा माहिती चेक करून घ्या आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा. जसं तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक कराल, जी काही पेमेंट स्लिप आहे, म्हणजे तुम्ही जे काही पेमेंट केलेलं आहे तुमच्यासमोर ती स्लिप ओपन होईल. ही PDF फाईल डाउनलोड होईल. ही PDF फाईल तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकेशनची फॉर्मची प्रिंट काढायची आहे तर इथे ओके करायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्वात शेवटी यायचं आहे आणि ही पेमेंट भरलेल्या त्याच्या खाली एक नेक्स्ट पेजचा ऑप्शन येईल. नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही येणार आहात. इथं आल्यानंतर पाहू शकता इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे प्रिंट काढू शकता. तर इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आपली PDF जी आहे ते इथे आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. यानंतरचा जो आपला दुसरा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण ट्रेड सिलेक्शन वगैरे कसं करायचं, कॉलेजेस वगैरे कसे निवडायचे, संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. आत्ता ते सुरू झालेलं नाही आहे, ते तुम्हाला नंतर भरायचे असतात. फक्त आत्ता तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.